हे एक ज्यावेळी सासवडवरनं जेजुरीला हे वारकरी जात होते, त्यासाठी आम्ही रोडचे जे दोघे साईड आहे ते डावीकडची बाजू आहे ते वारकरी जे पेडेस्ट्रियन आहे दिंडिया चालत आहेत त्याच्यासाठी रिझर्व करण्यात आली होती आणि मोस्ट ऑफ द जे वारकरी आहे ते त्या रस्त्यानेही चालत होते आणि उजवीकडेची जी लेन आहे हा जे वारकऱ्यासोबत दिंडियासोबत चालणारे वाहन आहे त्या वाहनासाठी रिझर्व ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यात वाहन ही चालत आहे, परंतु काही वेळी काही वारकरी जे आहे डावीकडून उजवीकडीला सुद्धा जात आहात। आम्ही त्यांना वारंवार जागेवर आवाहनसुद्धा करतो की त्यांनी त्यांच्यासाठी जे डावीकडची लेन जे रिझर्व ठेवली आहे त्या रोडनेही ते गेले पाहिजे, परंतु हा जे वारकरी आहे त्या साईडला गेले होते। ही जे गाडी आहे हे नांदेड जिल्ह्यात लोहा तालुका त्या ठिकाणाची एक दिंडी आहे। त्या दिंडीची एक लोडेड ट्रक होता, ते गाडीमध्ये काही वारकरीसुद्धा होते आणि ते सामान होता बऱ्यापैकी त्याच्या खाऊचा तयार करण्याचा जे सामान होता आणि त्याचा जे ड्रायव्हर आहे तो साधारण 65-70 वर्षाचा आहे। त्याचं नाव बालाजी एकनाथ ढग म्हणून आहे। हा वयस्कर आहे। ते काल रात्री त्याला ताप वगैरे आला होता, मग त्यांनी काहीतरी दवा घेतली होती, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या। मग त्याला आता आम्ही ज्यावेळी इंट्रोगेट केलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर तर त्याला अचानक झोप लागली। झोप लागल्याने तो गाडी ओव्हरटेक करत असताना ते सरळ न जाता त्यांनी एकदम डायगनल दिशेने म्हणजे डिवायडरच्या कड्याकडे गाडी वळवली आणि त्यामुळे त्याचा कंट्रोल सुटला झोप लागण्याने आणि ही जी त्या ठिकाणी 8-10 वारकरी चालत होते पुढे त्यांना अचानक धक्का लागला। यामध्ये 3 वारकरी महिला जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे। इतर 6 ते 7 लोक त्यात जखमी आहे। त्यातून जे 1 ते 2 जण ज्यांना सिरियस इंजरी आहे त्यांना आता आम्ही पुण्यात ससून हॉस्पिटलला शिफ्ट करीत आहोत आणि इतर लोकांचा जे विलाज आहे इथे ट्रीटमेंट चालू आहे। त्यांना प्राथमिक उपचार या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे देण्यात आलेला, कारण सिरियस इंजरी असताना इथे ग्रामीण भागात जे काही फॅसिलिटीज अवेलेबल होत्या त्याच्या बेस्ट इथे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आलेलं आहे। ही जी दिंडी होती कसबे डिग्रज सांगली जिल्ह्यात कसबे डिग्रज दिंडीचे वारकरी होते ज्यांचा अपघात झालेला आहे। ज्यामधून काही लोकांची मृत्यू झालेली आहे आणि काही लोक जे आता सध्या अंडर ट्रीटमेंट आहेत। सर, पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, जे चालक जे आहेत यांची लॅबिलिटी चेक होत नाही, कारण आता त्या चालकाने मेडिसिन सेवन केलं होतं, त्याचं प्रमाण कुणी दिलं होतं, हे सगळ्या तपासाच्या भागात पण पुन्हा एकदा याला कुठंतरी निर्बंध येतील। बघा, ह्याच्यात जसं सांगितलेलं आहे की वारंवार जागेवर आमचे पोलीस मदत केंद्र आहे। आम्ही ऑलरेडी व्हिडिओजसुद्धा इनिशिएट केलेले आहे, ज्यामध्ये ट्रॅफिक डायव्हर्जन्स कुठे आहात आणि वारकऱ्याने कोणत्या दिशेने चाले सुद्धा आवाहन करण्यात येत आहे वारंवार। त्याच्यात आता अजून दोन प्रकारची गोष्टी आहे की जे जुन्या दिंडिया चालत आहे ते ऑलरेडी त्यांचे डिसिप्लिन ठरलेले आहे, ते कधी वेगवेगळे चालत नाही आहे। ते एका दिशेने ठराविक जागेने चालत आहे आणि ठराविक जागेने पुढे निघून जात आहे, जे रजिस्टर्ड दिंडी आमच्याकडे आहे। परंतु काही वेळी दर्शनासाठी आलेले लोक किंवा नवीन दिंडिया जे आहे किंवा ज्यांच्यामध्ये दिंडियामध्ये संख्या कमी आहे ते काही वेळी काय करत आहे की दुसऱ्या रस्त्याकडे सुद्धा जात आहे। तर आमचा सर्व वारकऱ्याला हे आव्हान आहे की आपण ज्या दिंडीबरोबर आहात त्या दिंडीबरोबरही चाला, त्यांच्याबरोबरही जिथे तुम्ही विसाव्याच्या ठिकाणी थांबता, ज्या जेवणाच्या ठिकाणी थांबताय त्या ठिकाणी सुरक्षितने थांबा। सकाळी जे नेचर्स कॉल आहे त्यासाठी मागच्या वर्षी एक सासवडमध्ये असा एक घटना झाली होती की नेचर्स कॉलसाठी सकाळी एक वारकरी गेले होते आणि परत येताना ते एक गाडी गेली, असे प्रकारचा अपघात झाला। म्हणून स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि जे प्रत्येक दिंडीचे विश्वस्त आहे त्यांनी सुद्धा ते आव्हान जे आहे दिंडीचे प्रत्येक सदस्याला केला पाहिजे की आपल्याला जर एक लेन रिझर्व आहे आपण पलीकडे जायला नको। आणि त्यांच्याबरोबर दुसरा आव्हान ही आहे की ज्या लोकाला आपण गाड्या दिलेल्या आहात, जे चालक आहात तो चालक प्रमाणक असले पाहिजे, ते फिट असले पाहिजे। एखाद्या व्यक्तीला असे प्रकारचा जसा ह्या चालकाला ताप आला काल रात्री, ताप आल्यानंतर त्याने गोळ्या घेतल्या,
यावेळी एकतरी त्यांनी सांगितलं पाहिजे होता किंवा दुसऱ्या कोणी हे ऑब्झर्व केला पाहिजे होता की ह्याची जी तब्येत आहे ते हा स्वस्थ माणूस आहे, ह्याला आपण ह्याच्यापेक्षा ऑल्टरनेट आणि दुसरा व्यक्ती दिला तर असे प्रकारची काही घटना होऊ नये. हा बरेच आहे, त्यामध्ये आमच्या जे जबाबदारी आहे त्याच्यावर आम्ही अजून चांगल्या प्रकारे जे आहे त्याला इम्प्लिमेंट करू. परंतु प्रत्येकाची जी स्वतःची पण सुरक्षाची जबाबदारी आहे ते सर्वांनी घेतलीही पाहिजे. म्हणून हा सर्वाची आपला आपला रोल प्ले करून हे वारी सुरक्षित राहणार आहे. असा किरकोळ अपघात कुठे ना कुठे होत राहत आहेत छोटे मोठे, परंतु सिरियस असे अपघात जे आहे ते होणे तर हा एक खूपही अनफॉर्च्युनेट विषय आणि घटना आहे. यासाठी वाहन काल आता जसा दिवे घाटात पालखी येत होती त्यावेळी काही वाहन बंद पडले होते. मी विचारला होता की काय झालं, तर क्लच प्लेट्स खराब झालेले आहे. काही वाहनसुद्धा दुरुस्त नाही आहे जे सोबत चालतं आहे ते. हा 2-4 गोष्टी आहे त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि सर्व वारकऱ्याला परत एकदा हीच आव्हान आहे की आपण काळजीपूर्वक चाला, आपली दिंडीच्या सोबत राहा, स्मॉल ग्रुप्सवर वारंवार रोड क्रॉस करू नये. थँक्यू. चालकाला ताब्यात घेतले का, काय कारवाई होती? आता त्याला ताब्यात घेतलं आहे, त्याला आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करून पुढचा ते करणारच आहोत सगळा तपास. ते बॅकग्राऊंड आपल्याला सांगण्यात आलेली आहे की कोणकोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये हे जे आहे घटना घडलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.